मध्ये एंटर झाले. दुर्वेश कोळीच्या हातामध्ये चेंडू सोपोल आणि नुकतंच व्यासपीठावर तुम्ही पाहतायत आदरणीय जगनशेठ पाटील ग्रामपंचायत इटाडी किरवलीचे सरपंच तथा या विभागातील भाग्य विधाते नेहमीच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा या कार्यांमध्ये आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचं मोलाचं योगदान राहिलंय या विभागासाठी आमने लोणाड या पट्ट्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये आवर्जून ते उपस्थित राहिले. त्यांचं मी पुनश्च एकदा आई गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला स्पीडअप करायचं आहे. आज फायनल डे अंतिम सामना देखील आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे इथून आता वेग थोडासा वाढवायचा आहे कृपया. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला आपण सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट दुर्वेश कोळी. सुभाष समोर चिप केलाय हवेत बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु तेथे थोडासा दूर राहिला आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहता धावांना सुरुवात झालेली आहे. धावांचा श्री गणेशा सुभाष ठाकरेच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतोय. एकूण 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आई गावदेवी चषकामध्ये आणि वालशिंच्या या स्पर्धेमध्ये एक प्रोफेशनल क्रिकेट या विभागातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. दुर्वेशचा बॉल ऑन साइडला लॉफ्टेड इट मिड विकेटच्या वरनं बॉलला पाठवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विकी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि पुन्हा 2 धावा दुहेरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. आज सकाळच्या सत्रापासून मान्यवर मंडळी फार मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय या स्पर्धेवरती आणि आई गावदेवी स्पोर्ट वाशिंवरती खऱ्या अर्थानं हा प्रेम आपल्याला बघायला मिळाला. येथे मोठ्या प्रमाणात मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपण बघितली. सकाळच्या सत्रामध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाळानं न्यू एकविरा सावध संघाला पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीमध्ये ते पोहोचले. त्याचबरोबर लोणाड संघ स्कूप केलाय हवेत बॉल. आता फलंदाज बाद. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट जरूर पाहायला मिळालं परंतु फाईन लेगला बीट करू शकलेला नाहीये आणि हा पहिला धक्का लागेल अनुज 11 जयदुर्गा लोणाड संघाला. मागे धावा बनवण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोव्हायझेशन पाहायला जरूर मिळालं परंतु येथे झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. सुभाष 4 धावांचं योगदान देऊन परतत असताना एक धक्का मोठा लागलाय असं आपण नक्की म्हणूया. चेक जात आहोत आपण व्यासपीठाकडे. काही मान्यवर आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आजची प्रमुख अतिथी सन्माननीय सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच. मी प्रथमतः पाहुण्यांना विनंती करतो की आपण सूज रिमूव्ह करा कारण आपण विठ्ठल रखुमाई भगवानाची आपण या ठिकाणी मूर्ती देणार आहोत. जगनशेठ पाटील यांचा हा यथोचित सन्मान आपल्या आयोजकाच्या वतीने आपण संपन्न करतोय. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण जगनशेठ पाटीलांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. दादा आपण या स्पर्धेमध्ये आलात या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सातत्याने दादाच्या सोबतीला खंबीरपणाने उभे असतात आणि त्यांचा हा यथोचित सन्मान विलास मोगरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नेहमीच या भागामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या ठिकाणी ही व्यक्ती सातत्यानं पोहोचत असते. आयोजकांचा प्रोत्साहन ते नेहमीच वाढवत असतात. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचकडे. आणि पाहू शकाल जगनशेठ पाटील आता मात्र आपल्यापासून रजा घेत असताना समाज सेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल. समाज सेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. हायलाय पॉवरफुल ओ भाई हायलाय पॉवरफुल.
थँक्यू थँक्यू डीजे पाहू शकाल जगनशेठ पाटील साहेबांचा गुणगान गाणारा हा संगीत डीजेच्या वतीने आपण पाहतो आणि रजा घेत असताना या स्पर्धेतून कारण शेड्यूल फार बिझी आहे त्यांचा. धन्यवाद दादा आपण इथे आलात. थँक्यू सो मच योगी पाटील सर. दुर्वेचा बॉल समोर लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय. थ्रू द लाईन फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता लॉंग ऑनच्या दिशेनं. बरोबर बॉलच्या लाईन मध्ये येत असताना एक्झिक्युशन पाहायला मिळेल आणि तेथे मिळेल राजला सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलाय 5 वर. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. हो यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. एका धाव्याने स्कोर आता पुढे गेले 6 वर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी पुन्हा दुर्वेश कोळीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. 2 विकेट्स त्याने मिळवले आणि फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलेत. एक सुंदर सुरुवात जी अपेक्षित सुरुवात होती नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्यासाठी ती सुरुवात या ठिकाणी आता मिळून देत असताना दुर्वेश कोळीला तुम्ही बघितलंय. 2 मॅचेस जिंकल्या. जय सावरदेव किरवली संघानं क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आणि आता चालू सामन्यातील विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये धडकेल तो जय सावरदेव किरवलीच्या विरोधात आणि त्यातून विजेता संघ सेमी फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो नक्की जय हनुमान चौधरपाडाच्या विरोधात. फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ गावदेवी स्पोर्ट पिसे जबरदस्त खेळ त्याने साकारला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये श्रीगणेश जांभूलपाडा संघाला परास्त करत असताना सेमी फायनलच्या लढतीत त्यांनी फायनल मध्ये प्रवेश मिळवला. परंतु आजचा अंतिम दिवस कोणता संघ गाजवणार. आई गावदेवी चषक अंतिम चरणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये मित्र ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. अथक परिश्रमातून एक प्रोफेशनल क्रिकेट आज खऱ्या अर्थाने या परिसराला खेळण्याची संधी दिली असेल तर याच गावदेवी वालशिन चषकाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं हरिकेत आल्या. यावेळेला फोर्स केलाय. पुन्हा थ्रू द लाईन फटका होता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलवरती येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा याच ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 8. हो लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय या ठिकाणी टीम अनुज 11 जयदुर्गा लोणाडला. हा सामना मोठा आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी सध्या त्यांची करतायत. नवीन बॅटर अजय कदम मैदानामध्ये एंटर होतोय. धावा धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 8 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले टॉप ऑर्डरचे आणि फक्त 8 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्याच्यामुळे आता दबाव फलंदाजांवर जरूर असणार आहे. परंतु आता अजय कदम आलाय. अजय कदम टीमचा कॅप्टन आहे. जबाबदारीने त्याला खेळ करावा लागणार आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी आता तो घेणार का इथून. अरिकेत विकेट त्याला मिळाली आहे. अरिकेतचा बॉल. व्हॉट अ शॉट. स्लॅश केलाय. बॉल कव्हर पॉइंटला वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे फर्रार
येतोय दर्शनीय चौकार. क्लासिकलला फटका होता. स्लॅश करत असताना इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल पाठवले सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा हरिकेत. ओ आखू टप्प्याचा बॉल पूल करायचा होता परंतु बॅटची एज. विकेटचं पतन. चौकाराचं प्रत्युत्तर. अजय कदम बॅक टू डग आउट. वाऱ्यावानी मथुर बैल पळत एकच बादशा अड्ड्याचा. ओह यावेळेला बॉल निघून गेला मागे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 4 धावांसाठी चौकार. फाईन केलाय आणि पप्पूच्या बॅट मधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. 4 धावांनी स्कोर पुढे जात असताना 12 या आकड्यावरती 12 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ असताना प्रत्येकी 4 षटकांचा सामना आणि सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही पाहतायत. धावा धावफलकावर आपटून टाकल्या. बॉल अतिरिक्त बाउन्स देण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. 2 चौकार आलेत आतापर्यंत. अगदी आपण पाहिलं तर 17 धावा आहेत. माफ करा थोडस करेक्शन होतं. एक चौकार खरं तर नोट करायचं बाकीच होता. यावेळेला फटका फसलाय हवे त्या बॉल. हरिकेत स्वतः गोलंदाज. डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का. पप्पू बॅक टू डग आउट. बिसरन पोपट बोले तशी भक्ती नवरी डोले गो. बिसरन पोपट बोले तशी भक्ती नवरी डोले गो. नुत्याचं नाव घेऊन कशी मिठू मिठू ती बोले गो. नुत्याचं नाव घेऊन कशी मिठू मिठू ती बोले गो. ये बिसरन पोपट बोले तशी भक्ती नवरी डोले गो. इंद्रन पोपट बोले कशी भक्ती नवरी डोले गो. बिसरन पोपट बोले तशी भक्ती नवरी डोले गो. बिसरन पोपट बोले तशी भक्ती नवरी डोले गो. धन्यवाद डीजे. विकेट त्या ठिकाणी प्राप्त करत असताना हरिकेतला तुम्ही पाहिलं आणि स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला धावा 17 धावा असताना 5वा खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. राजला आता साथ देण्यासाठी मला वाटतं की सुधीर कदम आलेला आहे. सुधीरच्या क्रमवारीमध्ये बराचसा बदल झाला. नेहमी टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना आपण सुधीरला बघत आलोय परंतु आता मिडल ऑर्डरला लो ऑर्डरला आता फलंदाजी करण्याची त्याच्याकडे जबाबदारी आहे. राज एक चांगला स्फोटक बॅटर आहे परंतु तो स्फोटक खेळ त्याच्या वतीनं तुम्हाला आज बघायला मिळेल का? गरज आता नक्की असेल. रोशन गोलंदाजी करण्यासाठी येतोय टीमचा कॅप्टन रोशन भंडारी. लेफ्ट आर्मर आहे.
नेहमी चर्चेत राहिला हा खेळाडू देखील. बऱ्याचदा कमी धावसंख्या असताना या रोशननं जादुई कामगिरी केली आपल्या गोलंदाजीमध्ये आणि बऱ्याचदा भरपूर साऱ्या धावा बाकी असताना देऊनही टाकल्यात. खूपदा चर्चेत असणारा खेळाडू आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. राऊंड द विकेट ना रोशनचा पहिला बॉल फ्लिक केलाय राजनं. ताकद भरपूर आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आहे. दादाच्या मनगटी फटका आपल्याला बघायला मिळाला. सरा भिरकावून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता दमदार दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 धावांच्या मदतीने आता पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 23. चला सामना सुरू करायचा. कृपया यानंतर अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्याची नोंद घ्या. चला जय हनुमान चौधरपाडा संघ आमचा आवाज हॅलो चेक. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण पाहू शकाल या ठिकाणी धाबांचा पाठलाग करण्यासाठी तर सलामी जोडी नक्षत्र चौधरपाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. योगेश कोहली त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेंद्र भाकरे आणि नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा संघाच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर त्या संघाच्या वतीनं नक्षत्र ज्युनियर संघाच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. चार षटकामध्ये 46 धावा इथे मात्र जोडल्या जाणार का होऊ शकतात, कारण मागील सामना तुम्ही पाहिला असेल की 56 धावांचा पाठलाग करत असताना तो लक्षाचा पाठलाग अवघ्या 15 चेंडूमध्येच मात्र पूर्ण केला टीम जय सावरीदेव केरवली संघाने. आणि तसं जर पाहिलं तर या विकेट्सवरती धाबा येत आहेत. अनेक फलंदाजांनी या खेळपट्टीचा मात्र योग्य रीतीने वापर केला आहे की इथे मात्र पाहू शकाल की फलंदाजाकडून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळू शकेल की गोलंदाज अजय कदम सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये मात्र इथे चांगला खेळ साकारून या सामन्यावरती दबदबा मात्र निर्माण करण्याचा तो प्रयत्न करून देईल. काही कारणास्तव थोडा वेळ थेट प्रक्षेपण मात्र पाहतो की थोडासा बंद झाला होता, परंतु आता पुन्हा चालू झालेला आहे. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती पुन्हा तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल. .46 विन. स्ट्रायकिंगला पाहू शकाल योगेश कोहली, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल महेंद्र भाकरे आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज अजय कदम. अगदी अडोस पडोस की लढाई आहे आणि दोन्ही संघटनाकडे सांगितले की हा सामना पूर्णपणे मैत्रीपूर्ण होणार आहे, परंतु जो जितावं सिकंदर. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त आणि सेलिब्रेशन अजय कदमचं करण्या विकेटचं महत्व फार जास्त होतं या सामन्याच्या दृष्टिकोनातून. आणि इथे मात्र ती गोल्डन विकेट्स अजयने आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली आणि अशा रीते पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागला टीम नक्षत्र चौधरपाडा संघाला. अगदी एस्टनच्या रोखाना हाताळले आणि चेंडू पडल्यानंतर आय थिंक आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं तर थोडासा मात्र खाली सुद्धा राहिलाय आणि इन स्विंगर थोडंसं स्विंगवरती मात्र त्या ठिकाणी फलंदाज योगेश कोहली बीट झाला आतमध्ये येणारा चेंडू आणि
सरळ मात्र त्या ठिकाणी तिन्ही एस्टा मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या. जबरदस्त सुरुवात जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाची आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठे विकेट्स प्राप्त केली. मी तर म्हणेन की या लोणार संघाच्या गळाला शार्क मासा अडकला असंच मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल. न्यू बॅटर पाहू शकाल अजय कोहली आला तिसऱ्या क्रमांकावरती. जो संघ जिंकेल तो संघ मात्र आजच्या दिवसाच्या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जय सावरदेव किरोली संघाच्या विरोधात लगेचच खेळणार आहे. किरोली संघ विनंती असेल की आपण रेडी राहायचंय. 0-1 सध्या परिस्थिती पाहतोय चौदरपाडा संघाची. आणि आज आपण पाहतोय की चांगला क्वालिटी क्रिकेट मात्र आज दिवसभर आपल्याला पाहायला आठी संघाच्या वतीनं. अजय कोहली पुन्हा एकदा निलेश तले थोडेसे रेस घेत आहेत कारण त्यांच्या पायाला थोडीशी इजा झाली होती. आणि आता मात्र पाहू शकेल 12व्या भूमिकेमध्ये आमच्या सोबतीला आहेत. चांगले अनुभवी खेळाडू आहेत, लेजंड आहेत. अनेक वर्षापासून पाहतो की लोणार संघाची त्यांनी सेवा केली. परंतु आता जसा वय होत चालला आहे थोडा फिटनेसकडे सुद्धा आता लक्ष तुम्हाला केंद्रित करावं लागेल. हा क्रिकेटमधलं फिटनेस हा घटक फार महत्त्वाचा आहे. तुमचा नियमित व्यायाम असणं गरजेचं आहे. परंतु अजय काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी लेन त्याने हाताळले. लोपुटा चेंडू मिडॉनवरती क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु एस्टनवरती मात्र त्या ठिकाणी निशाणा साधता आला नाहीये. अखेर पहिल्या धाब्यासाठी अजयनं रिक्स उचलली आणि आपल्या डावाची आणि आपल्या संघाची मात्र स्त्रीगणेश केली असं म्हणावं लागेल. गोलंदाजी अटॅक चांगला आहे लोणार संघाचा विचार आपण केला तर. आणि त्या अनुषंगाने पाहतो की पहिल्या पॉवर प्लेमध्ये थोडासा मात्र त्या ठिकाणी फलंदाज संघर्ष करतायत. आणि संघर्ष केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय यशही मिळत नाही ना. त्यामुळे तुम्हाला आता इथून मेहनत करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल 46 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल या स्पर्धेमध्ये तुम्हाला आगे खुश करायचं असेल तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ तुम्हाला साकारावा. फुलटॉस पुन्हा मिडॉनला चेंडू चाललाय. पुन्हा क्षेत्ररक्षक वेगाने झेपावले आणि इथे पुन्हा संधी निर्माण झाली होती. सातत्याने तिन्ही एष्ट्या त्यांच्या डोळ्यासमोर होत्या परंतु तिथे निशाणा मात्र पाहतो की वारंवार चुकला जातोय. आणि मात्र पाहू शकाल की दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी बचावले गेले. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पाहू शकाल की दोन जे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफकडे एक आहे एक मिड विकेटला आहे म्हणजे लॉंग ऑन क्षेत्र पूर्ण खाली. बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगकडे तुम्हाला फिल्डर पाहायला मिळू शकेल. शॉर्ट फाईन लेगकडे खेळाडू आहे. आणि ऑफ साईडचा जर आपण क्षेत्र पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट आणि थर्ड मॅन हे चारही क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी सध्या होते अजय कदमच्या वतीनं. रूम देत नाही बॅटरला. इथे मात्र पहा वेगवान चेंडू जबरदस्त लेंथ होती. जागेवरूनच केल्याचा प्रयत्न केला फलंदाज अजय कोहलीने. हा फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु पायांची हालचाल मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात झाली नाहीये. कंजूशी गोलंदाजी टिचून मारा करतोय. जी सुरुवात आय थिंक पहिल्या इनिंगमध्ये दुर्वेशने केली होती चौदरपाडा संघासाठी ती सुरुवात आता मात्र दुसऱ्या इनिंगचा आपण विचार केला तर अजय कदम करतोय. म्हणजे पॉवर प्लेमध्ये पाहतो की कुठेतरी दोन्ही संघाच्या वतीनं गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. असं नाही की तुम्ही या खेळपट्टीवरती गोलंदाजी चांगली करू शकत नाहीये. जर तुम्ही योग्य टप्पा योग्य लाईन जर तिथे मेंटेन केली तर मात्र तुम्ही सुद्धा मात्र या पाटा विकेट्सवरती चांगला खेळ साकारू शकता. आणि तो खेळ सध्या आपण पाहतोय अजय कदमच्या वतीनं. पुन्हा एक चांगला चेंडू इम्पॅक्ट लेग स्टंपच्या पलीकडे. काय मारा करतोय अजय. नावात जय आहे आणि त्या अनुषंगाने खेळ तो साकारतो. प्रमुख खेळाडू आहे लोणार संघाच्या वतीने. आपण पाहिलं तर अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर मग ओपन क्रिकेट असेल ग्रामीण क्रिकेट असेल अनेक वर्षापासून तो सातत्याने खेळतो आणि तो अनुभव आता पूर्णपणे झोकतोय. आणि आज संघाची त्यांनी कॅप्टनशिप सुद्धा मात्र आपल्या हाती घेतलेली आहे. जबाबदारी तो खेळ साकारतोय. आणि आज वेगळ्या स्वप्नानं हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 3. लक्ष्य 46 धावांचा पाठलाग करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. जे हनुमान चौदरपाडा संघ सुद्धा इथे दाखल झालाय कारण कालचा दिवस पूर्णपणे त्यांनी गाजवला. हो अजून एक लेन चांगली होती. फलंदाज आय थिंक चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचत नाहीये. आणि एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती अजय कदमच्या वतीने पाहायला मिळाली. हा चेंडू पास सातत्याने इन स्विंगर चेंडू टाकतोय. चेंडू पडल्यानंतर पाहतो की वेगाने आतमध्ये येत आहेत. आणि हा शेवटचा चेंडू पहा पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला आणि त्याच्यावरती महेंद्र पूर्णपणे आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. फक्त 3 धावा खर्च केल्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये.
आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धाब्यांची अधुरी आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी पहा आज. जिकडे पावा तिकडे आता मात्र प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही मात्र जशी स्पर्धा अगदी क्लोज जाईल प्रेक्षकांची अजूनही मात्र या ठिकाणी गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण याच्यानंतर 3 सामने आता मात्र शिल्लक राहणार आहेत. एक क्वार्टर फायनलचा सामना असेल, एक सेमीफायनलचा सामना असेल आणि शेवटचा सामना मेगा फिनाले. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल 3 धावा फक्त धाफलक्यावरती एका विकेटच्या आधारे आणि आता येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये 43 धाबा इथून मात्र जोडल्या जाणार का, की इथे मात्र आता हे दोघेही फलंदाज आपापले गेअर चेंज करणार का, हवाई मार्गाने मात्र जाण्याचा प्रयत्न करणार का. आणि दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करेल गोलंदाज राज थळे. राजकडे सुद्धा मात्र भरपूर चांगला आता अनुभव येत चाललाय. जसा जसा तो मात्र मागील 2 वर्षापासून स्पर्धा खेळत गेला तो अनुभव त्याच्याकडे येत गेला आणि त्याचा मात्र तो या ठिकाणी वापर करणार का, की फलंदाज आता इथे मात्र वापसी करण्याचा इथे प्रयत्न करतील. फुल्लर लेंथ ऑन दी राईज चेंडूला अगदी जमिनीच्या साह्याने वाईडिश लॉंग ऑनला पाहू शकाल सुधीर कदम त्या ठिकाणी सज्ज आहे. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि त्या सिंगलवरतीच मात्र फलंदाज अजय समाधानी राहिलाय. आणि येणाऱ्या बॅटरचा आपण विचार केला तर मात्र अजूनही विकेट येणं बाकी आहे. विकेश कोहलीला कोण विसरेल, एक विस्फोटक बॅटर त्यांच्याकडे आहे. खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. दिलेश जाधवचा क्लास तुम्हाला जरूर या मॅचमध्ये कदाचित पाहायला मिळू शकेल. हो पुन्हा एक फुल्लर लेंथ. जेव्हा जेव्हा गोलंदाजे फुल्लर लेंथचा वापर केला तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजी करणारा खेळाडू तिथे मात्र अडचणीमध्ये सापडला आणि ते हेजिटेशन. दोन्ही गाड्या एका रुलावर पाहायला मिळाल्या. ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आणि फलंदाज अजय कोहली रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी चालल्या. दुसरा धक्का लागत असताना टीम, परंतु पंचाचा इथे कॉल करते की क्रॉसिंग झालेले आहे की नाही. मग आता फलंदाज महेंद्र बाद असेल की अजय बाद असेल हे आता मात्र पाहावं लागेल. अजय सेफ आहे, फलंदाज महेंद्र भाकरे बाद आहे. कारण दोघांमध्ये क्रॉसिंग झाली नाहीये त्यामुळे पाहतो की या ठिकाणी एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पंचकरी लाजवाब पाहिली आपण या स्पर्धेमध्ये. कारण कुठल्याच संघावरती कोणताही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे पंच काळजी घेत आहेत आणि आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा मात्र वापर करायला हरकत काय आहे. आणि शंकरजी गुलवी सोबतीला असल्यावरती मात्र दूध का दूध और पाणी का पाणी त्यात काही शंकाच नाहीये. धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे. 2 गडी बाद 6 धाबा. न्यू बॅटर पाहू शकाल विके आलाय. हो फटका हवेत केला जरूर परंतु या ठिकाणी पाहू शकाल विकेट धोक्यात आणि पहा जसा मात्र या ठिकाणी विकी मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय परंतु अजयने त्याची साथ सोडली आणि मात्र या ठिकाणी लागोपाठ हा तिसरा धक्का लागत असताना टीम नक्षत्र चौदरबाडा संघाला. खऱ्याचा खोटा केलाय खरा सतबारा उतारा हो खऱ्याचा खोटा केलाय खरा. आणि नरेश पाटील बापगावचे जे समाजसेवक आहेत चांगले क्रिकेटर आहेत ते सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा मात्र आमच्या आयोजकांसाठी शुभेच्छा येत आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर विकेश कोहली आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती मात्र ठिकाणी पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्वाड बँडसाठी मात्र त्या ठिकाणी लाऊड अपील करतायत. 5 सर्व खेळाडू आता एकत्रित मात्र जमा झालेले आहेत. पंचांवरती पूर्णपणे प्रेशर टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत.
चला पंच सांगताय तुम्हाला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अशा बाबतीत आपण पाहतो की अशा घटना होत असतात जेव्हा एखादा क्लोज मुवमेंट असतो आणि ज्यावेळी एखादा प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू जर चांगला येत असेल तर त्याच्या विरोधात मात्र अशा प्रकारचे अपील आपण सातत्याने पाहत असतो आणि तो प्रयत्न मात्र इथून लोणार संघाच्या वतीने केला गेला. डॉट बॉलची इथे मात्र आपण सांगता पाहिली. जबरदस्त मात्र गोलंदाजी अटॅक पाहतो आज आपण लोणार संघाच्या वतीने. पुन्हा पाहू शकेल यॉर्करचा प्रयत्न, बॅटच्या टोलाचा चेंडू स्पर्श झाला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जवळपास मिडॉन पर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत पाहू शकाल एक धाव तिथे मात्र फक्त पूर्ण करण्याची संधी मिळाली. सर ओव्हर कंप्लीट आहे का सर? एक चेंडू शिल्लक आहे. यस ओके. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक सर्वांचे लाडके भगवान शेटकेडे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण गावदेवी चषक 2025 मध्ये आयोजकांच्या वतीनं वालशिनकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की या ठिकाणी थोड्याफार मात्र आता मात्र आपल्याला चुका पाहायला मिळत आहेत आणि या चुका मात्र तुम्हाला मित्रांनो टाळाव्या लागतील आणि प्रत्येक धाबेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे सोदरपाडा संघाच्या वतीनं. आणि संघाचे जर आपण जर विचार केला 2 षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त फलक्यावरती धाबा जर आपण पाहिल्या तर 3 गडी बाद 8 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर राज थलेने फक्त खर्च केला 5 आणि गडी बाद केले 2. बारा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही इथून 38 धाबींची गरज. दुसरा षटक सुद्धा मात्र इथे यशस्वी पार पाडला राज तलेनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज बबलू. असं वाटलं होतं की मात्र 46 धाबांचा जो पाठलाग आहे तो मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल, परंतु पहिल्या 2 षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर पूर्णपणे या दोघांनी मात्र अगदी कंजूशी मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली. अथर्व उर्फ बबलू तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. इष्टाच्या रोखण्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील, परंतु पंचांनी हे अपील फेटाळली गेली. परंतु एक्झॅक्टली असं कधी घडताना पाहिलं नाही की तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, चौधरपाडा संघ बॅटिंग करतोय आणि त्यांच्या इनिंगमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका नाही आहे. याचा अर्थ प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी धारदार पाहिली, आपण तिखट मारा पाहिला आणि त्या माऱ्यासमोर मात्र पूर्णपणे अक्षरशः सर्व फलंदाज मात्र त्या ठिकाणी फेल ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेशला आता मात्र या ठिकाणी हवाई मार्गाने प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न करतायत परंतु चेंडू आणि बॅटच्या संपर्कामध्ये फिरले त्या ठिकाणी कनेक्शन होत नाहीये. सातत्याने पाहतो की दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहतो इथे अर्थत्वच्या या स्पेलमध्ये. आणि आता मात्र लक्ष जर पाहिलं तर कुठेतरी आता इथून दूर चाललाय टीम चौधरपाडा संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 10 चेंडूचा खेळ आता मात्र फक्त शिल्लक राहिलाय आणि 10 चेंडूमध्ये आता इथून विजयासाठी 38 धाब्यांची गरज. जागेवरून मात्र केल्याचा प्रयत्न, चेंडू संत गतीने मिड विकेटला चाललाय आणि आता मात्र सर्व सूत्र आता विकी भंडारीला मात्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील, कारण जे कार्य योगेशला करायचं होतं ते कार्य त्याला करता आलं नाही. जी सुरुवात महेंद्र भाकरेला मात्र इथून द्यायची होती त्याला मात्र ती सुरुवात देता आली नाहीये. जो अटॅक अजय कुरीलाच करायचा होता त्याला तो अटॅक करता आला नाहीये आणि आता मात्र मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी विकीच्या खांद्यावरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली. जी इनिंग साबादच्या अगेन्स्ट विकीने खेळली होती, किरण पाटीलवरती जो हल्ला तरी चढवला होता तो हल्ला आता मात्र या ठिकाणी लोणार संघाच्या गोलंदाजावरती तुम्हाला चढवावं लागेल आणि ती ताकद विकीकडे आहे.
मूर्ती लहान आहे परंतु त्याला कीर्ती महान करून दाखवावं लागेल. कडक फटका आणि चेंडू चालू वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. चेंडू आलेला आहे, चेंडू घ्या कारण वेळ आपल्याकडे आज नाहीये. जबरदस्त फटका आणि या फटक्याच्या साहाय्याने पाहू शकाल इथे कुठेतरी आता मात्र ज्या विजयाच्या आशा आहेत त्या मात्र पल्लवित झालेल्या आहेत. त्या म्हणजे चौधरपाडा संघाच्या फॉरफेटली बादच्या रडारमध्ये चेंडू आला आणि फेकून दिला त्याला मात्र लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धाबांसाठी. आठ चेंडूचा खेळ अजून मात्र येणेच बाकी आणि 8 चेंडूमध्ये 31 धाबांची अजून आवश्यकता. सामना संपला नाहीये. जर अशा प्रमाणे जर धावा इथे येत जर राहिले अशा प्रमाणे जर असे फटके जर निघाले तर मात्र इथून सुद्धा मात्र या लक्ष्याचा पाठलाग जो आहे तो मात्र होऊ शकतोय. आणि अजूनही पाहिले तर जिद्द सोडली नाहीये. जोपर्यंत विकी भंडारे खेळपट्टीवरती आहे जोपर्यंत विकेश कोहली विकेश सुरुवातीला पहा पूर्णपणे चाचपडलाय परंतु असा खेळाडू आहे की त्याच्या बॅटमधून जर किमान एक फटका जर चांगला निघाला तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स वाढू शकतोय आणि त्या कॉन्फिडन्सनं तो मात्र या ठिकाणी या मॅचला तो कलाटणी देऊ शकतोय आणि तीच आता अपेक्षा चौधरपाडाकरांची मात्र या ठिकाणी वाढलेली आहे. 8 चेंडू शिल्लक आणि 31 धाबांची आवश्यकता. 15 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये अथर्वच्या विरोधात पहिला सिक्सर जरूर आपण पाहिला. चला खेळायला सुरुवात करायची आहे. प्लीज खेळायला सुरुवात करा मित्रांनो. यानंतर 3 सामने अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. अजून एक पिकअप शॉट फटका चांगला आहे गॅप मध्ये आहे आणि निघून चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. बॅटिंग अतिशय सुंदर फटकेबाजी आता मात्र आपल्याला विकी भंडारीच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. सामना आता मात्र कुठेतरी रंगत स्थितीमध्ये जाण्याच्या दाट शक्यता आपण पाहतोय कारण 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धाब्यांची गरज. म्हणजे हा चेंडू फार निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर एक्झॅक्टली चौधरपाडा संघ मात्र या सामन्यामध्ये बाउन्स बॅक करू शकतोय आणि तो मोठा फटका मात्र इथे विकी भंडारीच्या बॅटमधून निघणार का. अथर्व पुन्हा मार्ग होतो विकेटनं मोठा फटका जरूर आलाय आणि निघून चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. गोईंग 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 इज गॉन. मेगा सिक्सर. चेंडू जर आपण पाहिले तर एक्झॅक्टली गोलंदाजाच्या नावावरती राहिले आणि मागील 3 चेंडू जर आपण पाहिले तर फलंदाजाच्या नावावरती राहिले. असा हा क्रिकेटचा खेळ. चला थोडस आपण स्पीड अप करूया कारण येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धाब्यांची गरज. पहा सिक्सर हॅट्रिकसाठी जरूर अक्षय शेठ अनंत मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जरूर. आणि जर कुठल्या फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली नाहीये परंतु संघाने हा सामना जर जिंकला तरी त्या टीमसाठी मात्र ते 1000 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि ज्युनियर चौधरपाडा यांच्याकडे सुद्धा मात्र सिक्सर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पाहू शकाल सन्मानी भगवानजी केणी साहेब सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि काय सामना रंगतो या ठिकाणी. दुसऱ्या षटकामध्ये ज्या धाबांची गरज होती त्या धाबामध्ये अथर्वच्या विरोधात इथे मात्र आपल्याला तब्बल 17 पाहायला मिळाल्या.
आणि आता मात्र कुठेतरी आपण म्हणू शकतोय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकत नाहीये. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहू शकाल सुभाष ठाकरेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सरळपणे लॉफ करण्याचा प्रयत्न पाहू शकाल, अगदी गोलंदाजाच्या प्रयत्न तिथे चांगला राहिला. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव इथे मात्र जोडली गेली. आणि आता मात्र सर्व जे 5 चेंडू आता शिल्लक आहेत ते 5 चेंडू आता मात्र इथून विकी भंडारी फेस करणार का, की त्या 5 चेंडूचा तो फेस इथे मात्र काढणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा. कारण 5 मध्ये विजयासाठी 20 धाब्यांची गरज. हायलाइट क्रिकेट इथे मात्र तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. डू और डाय मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होणार त्याला मात्र तब्बल या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागणार. फटका चांगला पाहिला होता, फ्लिक आणि गॅप मधून चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एका टप्प्याच्या 4.5 धाबांसाठी चौकार. सामना आय थिंक विकीने जरा जिंकून दिला तर एक्झॅक्टली त्याची सायंकाळच्या सत्रामध्ये चौदरपाडा गावामध्ये मिरवणूक काढली जाईल. ज्या अनुषंगाने सध्या तो लढतोय, फक्त तरी आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाले, 2 चौकार निघाले आणि एक दुहेरी वैयक्तिक 22 धावसंख्येवरती खेळतोय. 46 धाबांचा पाठला करत असताना, परंतु त्याचा संघर्ष अजून संपला नाहीये, त्याचा कार्य अजून संपला नाहीये. कारण मी अजून जिंकलो नाहीये. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 मध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. ओ इथे मात्र स्वतःवरती नाराज. पंचांकडे लाऊड अपील, पंचांनी ही अपील फेटाळली. चला लेग बी साठी कुठलाही DRS नाहीये, फिल्डिंग लावून घ्या. डॉट बॉल आलाय. ही एक चांगली बाब मी म्हणेन टीम अनुज 11 जयदुर्गा लोणार संघासाठी. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. रिप्ले मध्ये पाहू शकाल हाईक फॅक्टर. आणि जर चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर ऑफस्टिकच्या आय थिंक बाहेरच होती. एक योग्य निर्णय पंच उमेश कने सरांचा आपण पाहतोय. 3 मध्ये 16 धाबा. आणि किरवली संघ सुद्धा मात्र सामन्याकडे अगदी टकमक नजरेने पाहतात की आमच्या सोबत कोणता संघ येणार, चौदरपाडा की लोणार, लोणार की चौदरपाडा. परंतु दोघांपैकी एक येणार आहे हे निश्चित आहे. जबरदस्त मॅच, प्री क्वार्टर फायनलची लढत, जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण इथे अनुभवली. येणाऱ्या 4 दिवसांपासून आई गावदेवी चषक वालशीच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आता तिन्ही चेंडू जे आहेत मात्र तिन्ही चेंडून आता तुम्हाला सीमेरेषेचं दर्शन घडवणं गरजेचं आहे. फुलटॉस आहे, फटका चांगला गॅप मध्ये चाललाय, 2-2 क्षेत्ररक्षकांना बेदून मॅच ऑन आहे. सामना संपला नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 मध्ये आता 2 ठोकायचे आहेत. षटकार आभार सोसना जड झाले पिकावानी. सामन्याच्या दृष्टीकडून प्रेक्षकांना की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कसा जाईल आणि असं वाटतं की मात्र हा सामना रिझल्ट जो आहे या सामन्याचा अंतिम चेंडूवरती कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 चेंडूचा खेळ बाकी, 12 धाब्यांची गरज. 46 धाबांचा पाठलाग सुरू होता आणि आतापर्यंत 34 धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सुभाषने हाताळले 4 चेंडू, त्याच्या विरोधात आले 2 चौकार. 4 चेंडूमध्ये 9 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. की इथे मात्र 12 धाबांचा तो संरक्षण करणार का. 2 चेंडूंचा खेळ बाकी. ओ लोअर फुटला चेंडू आणि इथे मात्र पास सेलिब्रेशन करा आता सुरुवात झाली. आणि आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास आता लोणारकरांनी सोडला असावा, ज्या अनुषंगानं या चेंडूवरती सिंगल धाव आली. परंतु पहा इतिहास गवाह आहे की एका चेंडूवरती 11 धाब्यांची गरज जरूर आहे, परंतु एका चेंडूवरती 17 धाबा सुद्धा झालेल्या आहेत. एका चेंडूवरती 19 धाबा सुद्धा झालेल्या आहेत. मग 11 धाबा का होणार नाहीयेत. इथे चूक गोलंदाजाने केली किंवा एखादा एक्स्ट्रा चेंडू जर खेळण्याची संधी चौदरपाडाकरांना जर मिळाली तर पुन्हा तिथे मात्र संधी निर्माण होऊ शकते. हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो.
शेवटची धाव, शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. एक चेंडू 11 धाबा. चला खेळायला सुरुवात करायची आहे. लोणारकर जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण एवढा आता सामना कुशल मोमेंटला नाहीये. तुम्हाला फक्त एक लिगल चेंडू टाकायचा आहे, कारण यानंतर आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. आम्ही तुमच्या भावना समजतोय, तुम्ही आमच्या भावना समजा. एक बॉल, 11 धाब्यांची गरज. पैसा वसूल सामना परंतु कुठेतरी आता मात्र या सामन्यावरती आपल्याला थोडीशी पकड लोणारकरांची पाहायला मिळाली. कारण एक चेंडू असा क्रिकेटच्या खेळामध्ये नाही की त्याच्यावरती तुम्ही 11 धाबा लिगली जोडू शकता, परंतु गोलंदाजीने ठरवलं तर या 11 होऊ शकतात. आणि अखेर पुढे वाटचाल करणारा संघ ठरला अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार. हार्ड लक नक्षत्र चौदरपाडा संघ तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नाणेफेकीसाठी या. सावरदेव किरवली विपक्ष जयदुर्गा अनुज 11 लोणार संघ. आणि सामनावीर पुरस्कार आपण अनाउन्समेंट करू, देऊ नंतर परंतु अनाउन्समेंट करू.